वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। हॅलो, गुड इव्हनिंग, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत पालकाचं गरगटक आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक जुडी पालक जो मी स्वच्छ धुवून निवडून घेतलाय, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, एक छोटी वाटी डाळीचं पीठ, एक 6-7 मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, जिरं हे वाटण लागेल आणि चवीनुसार मीठ। आता पुढं मी तुम्हाला हे पालक जरा चिरून आणि हे वाटून घेते, मग पुढची कृती दाखवते तुम्हाला। मगाशी मी दाखवल्याप्रमाणे हा पालक धुवून चिरून घेतलेला आहे स्वच्छ। त्याच्यात आपण ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी हे शेंगदाणे जे निवडून घेतलेले आणि हे वाटून झालेले आहे। आता ह्याच्यात मी हे एवढंच 1 ग्लास हा पाणी टाकते। पहिलं बघायचं प्रमाण, अजून थोडं टाकते, मग मी 1 फुलपात्र अजून यात पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास आणि 1 फुलपात्र एवढं पाणी हे टाकले। आता याला आपण गॅसवर ठेवूया आणि याच्या 1-4 शिट्ट्या करून घेऊया, मग पुढची कृती मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता आपलं हे शिजून झालेलं आहे, पालक मऊ शिजलेत बघा सगळे, शेंगदाणे हे। आता हे जे वाटण वाटले ते त्यात टाकून द्यायचं आहे, हे मीठ टाकायचं आहे चवीनुसार, तुम्हाला जसं हवेल तसं, आणि हे 1 छोटी वाटी घेतलेलं डाळीचं पीठ टाकायचं आहे, थोडं अजून त्याला चांगलं घोटायचं असं। आणि हे आपण जे वाटण वाटलं होतं ना त्यातलंच पाणी हे, ते आपण ह्याच्यात 1 फुलपात्र पाणी तेवढं मी टाकते, कारण की पातळ नाही जास्त करत आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही थोडं अजून पातळ करायचं तर करू शकता, कारण की डाळीच्या पिठामुळे त्याला घट्टपणा येतो आणि याच्यावर भाकरी ज्वारीची किंवा नुसता भात पापड खूप छान लागतं। आता आपण याला फोडणी देऊया। 1 पळी तेल टाकलेलं आहे, त्याच्यात ही मोहरी टाकायची, याला तडतडू द्यायची चांगली। कारण की मोहरी तडतडल्यावरच मग ती छान लागते, नाही तर कडवटपणा लागतो दाताखाली। आता यावेळेला तडतडायला लागली मोहरी, हळद टाकूया अर्धा चमचा हिंग टाकूया, आणि हे जे आपण घोटलेलं आहे पालक हा गॅस बारीक करायचा, टाकून द्यायचं। डाळीचं पीठ टाकल्यामुळे त्याला थिकनेस येतो आणि असं घट्ट छान होते बघा। म्हणून म्हणलं तुम्हाला जर अजून ह्याच्यात थोडंसं पाणी घालून पातळ करायचं असलं तर करू शकता, पण माझ्या मते एवढं खूप झालंय। तर आपलं तयार झालं हे पालकाचं गरगटं। थोडीशी उकळी येऊन देते, तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर मिरच्या कमी करू शकता, जास्त तिखट हवं असेल तर मिरच्या वाढवू शकता। पण आलं लसूण 7-8 पाकळ्या लसूण, थोडं आलं जिरं हे मात्र अगदी घालायचं, पौष्टिक पण आणि छान पण, वरणाची आवश्यकता नाही। हां, लहान मुलं असेल तर लागू शकेल, पण ज्याच्या तोंडाला चव नाही त्याच्या पण तोंडाला चव येईल असं सुंदर हे पालकाचं गरगटक। कसं वाटलं तुम्हाला हे पालकाचं गरगटक? आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, कॉमेंट करा
कारण की मलाही कळेल तुम्हाला आवडलं नाही आवडलं आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे पण मला सांगा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.